तुम्ही पण प्राणीप्रेमी आहात का? अहो मग एखादं भुवू पाळा, एखादी मनीमाऊ पाळा. का तुमच्या कष्टाचा पैसा त्या मार्केटमधल्या बुल आणि बेअरच्या कष्टात घालताय? अहो त्याला समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था. टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगर परिषदेच्या वाढीव घरपट्टी मालमत्ता कर आकारणीसह विविध प्रलंबित प्रश्नांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे धरणे आंदोलनास सुरुवात झाली. नगर परिषद प्रशासनाने नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता वाढीव दराने घरपट्टी आकारल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने या आंदोलनाचे आयोजन केले आहे. वाढीव कर आकारणीमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असून हजारो नागरिकांनी नगर परिषद तसेच आमदार आशुतोष काळे संपर्क कार्यालयात हरकतीचे अर्ज दाखल केले आहेत. मात्र या हरकतींवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या धरणे आंदोलनात शहरातील अनेक नागरिकांनी सहभागी होत आपल्या हरकती पुन्हा मांडल्यात. तसेच बुद्धिस्ट यंग फोर्स, मुस्लिम विकास कमिटीसह विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आवाजावी मालमत्ता कर आकारणी तात्काळ रद्द करावी, कोपरगाव शहरातील 726 ढाप्यांचा संपूर्ण हिशोब जाहीर करावा, कृत्रिम पाणी टंचाईबाबत नगर परिषद प्रशासनाने खुलासा करावा, तसेच पावसाळ्यापूर्वी सुरू असलेली रस्ते खोदण्याची कामे तात्काळ थांबवावीत अशा प्रमुख मागण्या केल्या. धरणे आंदोलनस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव. आज आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली या कोपरगाव शहराला नगरपालिकेने ज्या आवाजावी घरपट्ट्याच्या नोटिसा या ठिकाणी वाटलेल्या आहे त्याच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहे. आज आमचा हा पहिला दिवस आहे आणि आपण बघितलं असेल का कोपरगाव शहराला ज्या नोटिसा वाटल्या जात आहे त्या नोटिसाचा वाटल्याचे अमाऊंट त्याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे आपण बघितलं असेल काही लोकांना पहिले नगरपालिकेची घरपट्टी 6,842 रुपये होती आणि आज तीच घरपट्टी आज त्यांना 25,916 रुपये एवढे अमाऊंट आहे. म्हणजे हा जो फरक आहे हा फरक डायरेक्ट चौकटीने आलेला आहे. आणि आमचं म्हणणं त्याच्या ठिकाणी या ठिकाणी आहे की तुम्ही जी घरपट्टी या ठिकाणची लादलेली आहे ती कोणत्या हिशोबाने लादलेली आहे. आपण बघितलं असेल या कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय आशुतोष दादा काळे साहेब यांनी कलेक्टर साहेब या ठिकाणी आले असतात त्यांच्याकडे सुद्धा या गोष्टीची मागणी केलेली आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा या ठिकाणी त्यांनी निवेदन दिलेलं आहे की या कोपरगाव शहराला जी घरपट्टी वाढलेली आहे ती जुन्या पद्धतीनेच व्हावा. आपण बघितलं असेल का कोपरगाव शहराची नगरपालिकेचे इलेक्शन होऊन 6 महिने झालेले आणि जे जे शब्द कोपरगाव नगरपालिकेने या ठिकाणी त्यांना दिलेले होते, जसं आपण बघितलं असेल का 100 दिवसामध्ये आम्ही असं करू, आम्ही तसं करू हे बोलून लोकांचे जनतेचे मतं त्यांनी या ठिकाणी घेतलेले होते, त्याच्यातलं एक सुद्धा गोष्ट त्यांनी या ठिकाणी कंप्लीट केलेली नाही. लोकांना आमचे मित्र नगरसेवक इम्तियाज भाईंनी सांगितलं का ज्यावेळेस मतदान मागायचं होतं त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी सगळ्यांना सांगितलं होतं का ज्या ज्या महिलांच्या नावावर घरं आहे त्या लोकांची पट्टी आम्ही 50% माफ करू. आज 6 महिने झाले, 3 जनरल बोर्डच्या मीटिंग झाल्या पण एका सुद्धा जनरल बोर्डच्या मीटिंग मध्ये हा विषय त्यांनी या ठिकाणी घेतलेला नाहीये का महिलांच्या नावावरचे घर या ठिकाणी 50% आपण घरपट्टी माफ करू. आपण बघितलं असेल का आता मागं नगराध्यक्षांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं का या कोपरगाव शहरामध्ये आम्ही एवढे ढापे टाकले, 727 ढापे या ठिकाणी टाकले. आमचं म्हणणं ते नाही, त्यांनी प्रेस बघितली मी त्यांची त्या दिवशीची का त्यांनी सांगितलं का हे म्हणता माझं ते ठिकाणी असं फोटो दाखवला आणि ह्या नगरसेवकांनी बघा ढापे टाकले असं दाखवलं. माझं म्हणणं ते का त्या ठिकाणी आमच्या प्रभागात ढापे पडले नाही आम्ही असं म्हणत नाही, पण आमची जी संख्या आहे का जशी तुम्ही सांगितलं का 1 नंबरमध्ये एवढे, 2 नंबरमध्ये एवढे, 3 नंबरमध्ये एवढे, ही संख्या जर नगराध्यक्षाकडे आहे आणि जर आम्ही कोपरगाव नगरपालिकेकडे त्याची माहिती मागतो तर कोपरगाव नगरपालिकेकडे ती संख्या उपलब्ध नाही, याचा अर्थच 100% त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे. हे आमचं काम आहे का? तुम्ही काय करताय तिथं? तुम्ही जनतेला दाखवले ना 727 ढापे त्याचा टाटा नगरपालिकेमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही कोणत्या बेसिकवर बोलले मग का तुम्हाला कोणाला पण त्या ठिकाणी डाटा उपलब्ध राहणार आहे बघायला? मग ज्यावेळेस आम्ही डाटा उपलब्ध राहणार आहे मागायला तो मागितला तर त्यांनी का दिला नाही आम्हाला? हाच आमचा त्यांच्यावर आरोप आहे का या ठिकाणी त्या ठिकाणी 100% आम्ही सांगतो याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. काय झालं, नगराध्यक्ष तळ्यावरती गेले, त्यांनी एक तळ दाखवलं का त्याच्या ठिकाणी पाणी खराब येतंय म्हणून, पण ऍक्च्युली त्यांना त्याच्यामध्ये
कोपरगाव शहराला त्यांनी त्या ठिकाणी खोटं बोललेलं आहे. कोपरगाव शहरात त्यांनी असं दाखवलं का ज्यावेळेस कोपरगाव शहरामध्ये पूर्ण खराब पाणी येत होतं आणि ते स्वच्छ पाणी पुरवठा कोपरगाव शहराला देऊ शकत नव्हते, त्यामुळे त्यांनी तळ गाठलेलं पाणी या कोपरगाव शहराला दाखवलं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये खोटं बोलायचं, लोकांमध्ये गैरसमज निर्माण करायचे आणि आम्ही किती चांगले आणि बाकीचे किती खोटे हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ऐका ना, विरोधकांनी या आंदोलनाला तुमची नोकरी असल्याचं संबंध आहे, काय सांगाल? कोपरगाव शहराची आवाजावी घरपट्टी या ठिकाणी वाढलेली आहे. ते आम्हाला काय म्हणू, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. आम्ही कोपरगावच्या जनतेसोबत आहे. कोपरगावच्या जनतेला 6,000 चे 25,000 भरायला आवडणार आहे का? याच्यामुळं आम्ही ते काय म्हणतील त्याच्याकडे आम्हाला लक्ष. कोपरगावच्या नगरपालिकेला त्यांना सत्ता आलेली. आज उलट कोपरगाव त्यांनी जे शब्द कोपरगाव शहराला त्यांनी दिलेले त्याच्यातले तुम्ही पत्रकार बंधू आहे, तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघा. त्यांनी ज्यावेळेस इलेक्शन मध्ये जे बोललेले त्याच्यातले एक गोष्ट तरी त्यांनी 6 महिन्यात कंप्लीट केलेली आहे का? त्याच्यामुळे ते कोपरगाव शहरासंघ आज नाही, याच्या अगोदर सुद्धा फक्त खोटं बोलत राहिलेले आहे. आज 5 नंबर तळ जर कोपरगाव शहरात नसतं तर आज जे उन्हाळ्यामध्ये आपण 4 दिवसात पाणी घेतोय ना, ते सुद्धा त्यांना देता आलं नसतं. ती सुद्धा ते मान्य कोपरगावचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळेंशी आहे. घरपट्टी माफ करणार होते, याला काय सांगाल? आपण बघा का त्यांनी महिलांच्या नावावर जे घर आहे त्याच्यावर 50% शास्ती घरपट्टी माफ करणार होते, ते सुद्धा त्यांनी केले नाही. मी आता सांगितलं ना का 2-3 जनरल बोर्डच्या मिटिंगा झाल्या, त्या एका सुद्धा जनरल बोर्डच्या मिटिंग मध्ये त्यांनी हा ठराव घेतलेला नाही. अहो तुम्ही बोललेले ना लोकांना, तुम्ही मतं मागितलेले त्याच्यावरती, तुम्ही ते पूर्ण करा ना. नौटंकी आम्ही करतोय का ते करताय हे तुम्ही शोधा. महिलांसाठी तुम्ही होतात ना त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, तुम्ही पण त्यांना प्रश्न विचारा का तुम्ही इलेक्शन मध्ये महिलांना आश्वासन दिलं होतं? तुम्ही याच्यावर काही आवाज उठवला? नाही पण त्यांनी आश्वासन दिलं होतं ते तुम्हाला माहिती. आम्ही पहिल्या म्हणूनच ते बर का लोकेश साहेब, आम्ही पहिल्या मीटिंग मध्ये जनरल बोर्डच्या आमच्या सगळ्या नगर सेवकांनी याच्यावर आवाज उठवलेला आहे. त्यांनी आम्हाला त्यावेळेस काय सांगितलं का पुढच्या मीटिंग मध्ये हा ठराव घेऊ. आज 3रा जनरल बोर्डचा अजेंडा आलेला आहे, त्याच्यावर सुद्धा तो ठराव घेतलेला नाही. आज या ठिकाणी आमदार आशुतोष दादा काळे यांच्या आदेशावरून कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन करण्यात आलं आहे. नगरपालिकेने जी अवास्तव घरपट्टी वाढ केलेली आहे त्या विरोधामध्ये आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत. कारण वास्तविक पाहता घरपट्टी वाढली हा विषय वेगळा, पण 10% 15% वाढली तर ठीक आहे, पण 6-6 हजाराचे 25-25 आणि 30-30 हजार पट्टी झाली असेल, नगरपालिकेने कोणत्या निकषानुसार ही घरपट्टी वाढली हे लोकांना सांगितलं पाहिजे. पण फक्त पट्ट्या देऊन टाकलेले आहे आणि लोकांनी आवाज कसं काय भरायची, या सगळ्या गोष्टीसाठी आमदार आशुतोष दादा हे CM साहेबांना सुद्धा भेटले आहेत, त्याविषयी पाठपुरावा चालू आहे. तुम्ही विचार करा, शासनातर्फे जो कोपरगाव नगरपालिकेला पिण्याच्या पाण्याचं जे रिझर्वेशन आहे, ज्यावेळेस पाण्याने पूर्ण तळे भरले जातात तर 2 महिने ते पाणी टिकवायचं असतं. गेल्या मे महिन्यामध्ये 16-17 तारखेला 5 तळे पाण्याचे पूर्ण भरलेले असताना आज तारीख किती 20-21 तारीख आहे जूनची. विचार करा, म्हणजे 1 महिन्यामध्ये 4 तळे कस काय कोरडे झाले. आमचं म्हणायचा उद्देशच तो आहे. माजी नगराध्यक्ष विजयराव वाडणे यांनी त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांना 5 नंबर तळ्यांवर नेलं होतं. 4 नंबर तळ्यापासून पुढं पाईपलाईन गेली होती, तुम्ही स्वतः बघितलेली पत्रकार साहेबांना, अख्ख्या कोपरगावने पाहिलेले. मग ही त्याच्या प्रकारची तर चोरी नाही आहे ना, कारण 2 महिने जाणारं पाणी 1 महिन्यात संपलं. हा जो प्रकार आहे या प्रकारचं पूर्ण चौकशी झाली पाहिजे. काय सांगाल याबाबत? धरणे आंदोलन करण्यामागचा उद्देश खरा तर हा आहे की ज्या पद्धतीने जे घरपट्टी वाढवण्यात आली त्याचं कुठल्याही शासनाचे गाईडलाईन्स त्याच्या मागे पाळण्यात आलेले नाहीये हे प्रथमतः दिसतं. रिकाम्या प्लॉटला पण घरपट्ट्या लावलेल्या आहेत. आता रिकाम्या प्लॉटला नगरपालिका कोणत्या सुखसोयी देतील हा मुळात संशोधनाचा विषय. याच्यात कुठल्याही प्रकारचा दिलासा नागरिकांना तसाही नाहीये. ऑलरेडी पाणी जवळजवळ 7 ते 8 दिवसानंतर झालं. त्यातून या घरपट्टीचा वाढीव घरपट्टीचा नोटिसा शासनाने ज्या नगरपालिकेने ज्या दिल्या चुकीच्या पद्धतीने आहे. त्या देताना पण कुठलेही गाईडलाईन्स पाळलेल्या नाहीये. मुळात नगरपालिकेच्या इलेक्शनच्या दरम्यान 50% महिलांना घरपट्टी माफ होणार असं जाहीरनाम्यात सांगितलं होतं. ते माफ करायचं राहिलं बाजूला, नगरपालिकेने उलट या 200-300%
ज्या घरपट्ट्या वाढवण्यात आल्या याचा प्रथमतः आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करतो आणि नगरपालिकेने या सगळ्या घरपट्ट्या ज्या वाढवलेल्या आहेत या कमी करून उलट शासनाच्या निर्देशानुसार 100% शास्ती माफ करून या कोपरगावच्या नागरिकांना दिलासा द्यावा असे आवाहन करतो। येत्या 25 तारखेच्या जनरल मीटिंगमध्ये या मुद्द्यावर सखोल चर्चा व्हावी किंबहुना हा निर्णय व्हावा असे आवाहन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करतो। आणि ही जी काय सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की नौटंकी करण्यात आली तर या कोपरगाव जनतेला जर दिलासा मिळणार असेल तर अशा बऱ्याच नौटंक्या आम्ही करणार हे नगरपालिकेने आणि सत्ताधाऱ्यांनी जाणून घ्यावं। आणि पुन्हा एकदा मी आवाहन करतो की वाढीव घरपट्टीच्या नोटिसा मागे घ्यावा, कुठलीही घरपट्टी वाढवू नये आणि कोपरगावकरांना एक दिलासा द्यावा असं मी आवाहन करतो आणि थांबतो। काय असणार आहे तर कशी मागणी झाली? या जर नगरपालिकेने किंवा सत्ताधाऱ्यांनी हे मागे घेतलं नाही तर हे जे आंदोलन आहे हे मोठ्या प्रमाणात घरोघरी जाऊन नागरिकांचं प्रबोधन करून नागरिकांकडनं त्याच्यावर हरकती घेऊन नगरपालिकेला त्या दिल्या जातील आणि हे मागे घेण्यास भाग पाडलं जाईल। त्याच्यासाठी वेळोवेळी जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला निर्णय घ्यायला लागतील ते घेतील आणि आंदोलन मोठ्या प्रमाणात वाढवतील। आमदार आशुतोष दादा काळे यांच्या विनंतीला मान देऊन इथे सर्वजण आलात। मी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सर्वांचं अभिनंदन करतो। माझी स्वतःची घरपट्टी, माझं वाढ वडिलोपार्जित घर, माझा 4थी पिढी तिथे राहते आणि त्या घराचे कुठलेही कायदे नसताना पूर्वीपासून गटारी सडका वगैरे सगळं झालेलं असून आम्हाला वाढीव घरपट्टी येते तर ती आता कोपरगाव अतिशय परिस्थिती नाही आज भरण्याची सगळ्यांची, कारण बरेच लोक चौपाटीदार जातात तर यांनी आहे ती वाढीव पट्टी न करता या आमच्या धरणे आंदोलनाला नगरपालिकेने माननीय कलेक्टर तहसीलदार साहेबांनी सर्वांनी सहकार्य करावं ही मी अशी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आणि ज्येष्ठ महिला समितीतर्फे विनंती करत आहोत। आणि आज आपण जो धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केला, आमदार साहेबांचं अधिवेशन असल्यामुळे ते हजर नाही, परंतु कोपरगावची परिस्थिती पाहता आमदारांनी जी लढाई सुरू केली तिला आमचा संपूर्ण पाठिंबा राहील मी हे या ठिकाणी आवाहन करत आहे। सर्व कोपरगावकरांनी या वाढीव पट्टीला इथे येऊन आणि त्यांना अर्ज देऊन आपण सर्वांनी त्यांना साथ द्यावी ही माझी विनंती। माझाही अर्ज आज आलेला वाढीव पट्टीचा मी इथे सादर करत आहे। अभिनंदन, सर्व धरणे दरम्यानचं मी अभिनंदन करत आहे। आज आमदार आशुतोष दादा काळे यांच्या आदेशानुसार यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगरपालिकेने जे अवाजवी करपट्टी जी वाढीव पट्टी ज्या नागरिकांवर लादलेली आहे त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नगरसेवक या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले आहे। आपण पाहत आहे आज ही जी पट्टी आलेली आहे नागरिकांना, या पट्टीमध्ये जवळपास 4 पट ते 3 पट ते 4 पट पट्टी वाढवलेली आहे। आज महाराष्ट्रात कुठल्याही नगरपालिकेत आपण गेलात तर नगरपालिकेमध्ये नळपट्टी असो किंवा घरपट्टी असो तितकी सुविधा नगरपालिका त्यांना देते तेव्हा ती घरपट्टी किंवा नळपट्टी घेते। आज कोपरगाव नगरपालिकेची पाण्याची कंडिशन पाहिली तर गाळ मिश्रित पाणी आहे, स्वच्छता नाही। आज कोपरगाव मध्ये नागरिक त्रस्त झालेले आहे या नगरपालिकेच्या माध्यमातून। तर मला एक सांगायचं आहे की यांनी जी घरपट्टी जी वाढीव पट्टी नागरिकांना पाठवलेली आहे ही अगदी बोगस आहे। यापूर्वी देखील गेल्या 3-4 वर्षापूर्वी यांनी ही नळपट्टी आपल्या घरपट्टी वाढवलेली होती, मात्र आमदार आशुतोष दादा काळे यांनी यांच्या प्रयत्नातून ती थांबवली होती आणि त्यावेळेस सुद्धा नगरसेवकांनी त्याला विरोध दर्शवला होता, त्यामुळे ते 3-4 वर्ष थांबली। आज देखील त्यांनी पुन्हा हीच करपट्टी वाढवलेली आहे। तर आपल्याला एक सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की ही जी पट्टी आहे ही चुकीची आहे। नगरपालिकेत ज्यावेळेस कोपरगाव नगरपालिकेचे इलेक्शन लागले होते त्यावेळेस यांनी प्रत्येक चौकात भाषणात सांगितलं
की नगरपालिकेतर्फे आमची सत्ता आल्यानंतर आम्ही महिलांच्या नावावर घरं असतील तर ते घरपट्टी त्यांना निम्मी माफ करू. निम्मी माफ करायची तर बाजूलाच राहिली, मात्र यांनी ती चौपटपट्टी कोपरगाव नगरवासियांना, नगरपालिकेच्या वासियांना ही त्यांची माथी मारलेली आहे. मी या माध्यमातून एक सांगू इच्छितो, जर तुम्हाला कारभार करता येत नसेल आणि तुम्ही जर काहीतरी नागरिकांना त्रास देत असतील तर नागरिक याच्या पुढे तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. राहिला डाप्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, ते उठून सुटून ते डापे 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 करून राहिले. तुम्हाला हिशोब जर मागत असेल एक नागरिक म्हणून, आम्ही एक कार्यकर्ता नगरसेवक नंतर, मात्र तुम्हाला जर आम्ही म्हणत असेल आमच्या वार्डात तुम्ही डापे बसवलेले, ते डापे कुठे गेलेले तुम्ही दाखवा. तुम्ही चौकात या आणि आम्ही चौकात येतो, तुम्ही ते काय पेन ड्राईव्ह आणा, तुम्ही सीडी आणा. एका पोरक्या लावलं काय, येडत काढायचे धंदे लावले. काल आमचा एक पुतण्या, अरे महाराष्ट्रात नाही आपल्या देशाचा एक संस्कृत असा आहे संस्कृती, आमचा एक पुतण्या मला चाचा चाचा म्हणून विचारतोय. तो मी त्या माझ्या पुतण्याला सांगू इच्छितो का पाणी चोरी आपण नगरसेवक असताना, मान्य आमचे माजी नगराध्यक्ष विजयराव वाडे नगराध्यक्ष असताना त्यावेळेस पाणी चोरी अक्षरशः धरल्या गेली होती. त्यावेळेस तुम्ही सुद्धा त्यांच्या विरोधात आपण भुकत होतो. तुम्ही चाचाला हे सांगू नका मी किती शिकलेले काय, मी अंगठा छाप आहे. मात्र 3दा नगरसेवक झालो, ते पण मी स्वतःच्या बळावर हे दाखवून दिलं. अपक्ष एकदा निवडून आलो, एकदा शिवसेनेकडून मला स्वीकृतपणे घेतलं आणि आज आमदार आशुतोष काळे दादा यांच्या माध्यमातून निवडून आलो. आणि जर पाणी चोरीच्या बाबतीत तुम्हाला कळत नसेल तर मग काही फायदा नाही. मी जरी अंगठा छाप असलो किंवा माझी किती शाळा झालेली आहे कोपरगाव शहरात, सगळ्या गावाला माहिती आहे, तालुक्याला जिल्ह्याला माहिती आहे. माझा आपणा बाजार वाहन मेळावा भरतोय. 40 वर्ष झाले आज, हजारो शेकडो लोक पोटपाण्याला लागलेले आहे. आणि त्या माध्यमातून मी कोपरगाव शहरात 40 वर्षापासून रोजीरोटीला सगळ्या लोकांना लावलेलं आहे. इतके लोक पोटपाणी भरतात. आज बाजारपेठ त्या आपणा बाजारच्या नावावर भरलेली आहे. कोपरगाव शहरात एकही असं तुम्हाला व्यक्ती भेटणार नाही की आपणा बाजारमध्ये फसवले गेलं आणि मोटरसायकल चोरीची आली. अरे चाचा तुमचा इतका मोठा आहे, अरे आदर करतो तुम्हाला, चाचा म्हणून तुम्ही मला उद्गार केलं. आणि एक आमचे ते घेणं ना देणं एक मध्येच बोलत होते, काय एक समजदार माणसाने बोललं तर ते चालेल. समजदार माणसं कशी असतात, तुम्ही कोणत्या पक्षाचे कोणत्या पार्टीचे हेच कळायला तयार नाही. पुऱ्या महाराष्ट्रावर शिवसेनेला ज्या पक्षाने संपवलं तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून बसतात. आणि शिवसेनेचा तुम्ही पाठिंबा भाजपला देतात. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. जर तुम्ही अख्ख्या देशात शिवसेना संपवणारी पार्टी भाजप आहे आणि तुम्हाला लाज वाटत नाही, या भारतीय जनता पार्टीच्या मांडीला मांडी लावून बसतात. मला गर्व आहे, मी शिवसेनेत 35 वर्ष काढले, मात्र एकदम खुशीने राजीनामा देऊन मी राष्ट्रवादी अपक्ष उभं राहिलो. अपक्ष उभं राहून निवडून दाखवलं. माझं कार्य तेवढं आहे. जनतेने मला इतकं मोठ्या चांगल्या मनाने निवडून दिलेलं आहे. राजे तुम्हाला नाकारलेला आहे आणि तुम्ही माझा हिशोब म्हणतात. माझा हिशोब किताब जर बघायला गेले, माझे काय व्याजाचे धंदे नाही, माझे वाळूचे धंदे नाही, माझे 2 नंबर धंद्यामध्ये मी कुठंच इंटरफेअर केलेलं नाही. गेली 40 वर्षापासून राजकारण करतोय. कोणीही जर मला दाखवलं का 2 नंबर धंदे, चोऱ्या मारायचे धंदे, वाळूचे धंदे, आकडे पिढ्या मटके, तुमचे काय काय धंदे मी खुला पब्लिक मध्ये सांगेल. मी एक सांगतो, माझ्या नादी लागू नका. आर्यपार की लढाई होईल. मात्र एक सांगतो, तुम्ही जनतेला जास्त त्रास देऊ नका. जनता जर उघडली ना तुम्हाला पळता होईल. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.